काय नाव योगेश यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. चला 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 लवकर. नाही दिलेत. नाही आम्हाला माहिती संदीप तुमच्याकडे नोटा आहेत. तर या स्पर्धेसाठी बघा अक्षय तायडे, अज्जू सिंग, बद्री यादव, संदीप खाडे, अयोध्या यादव म्हणजे कल्लू यादव आणि तसेच आपण तर अनिल चव्हाण आणि सागर यादव सर्वांचं मोलत सगळं त्यांचं निलेश मास्टर यांना सर्वांना धन्यवाद देऊ. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय कळवायचं आम्हाला. तर इंडियन संघ रवी चला निर्णय कळवा लगेच. फिल्डिंग करणारे तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले. तर याच दरम्यान आपण आता एक जबरदस्त व्यक्तिमत्व या स्पर्धेत आपण तर पिंपळादेवी चषकामध्ये त्यांची देखील फार मोलाची भूमिका राहणार आहे. आपण आता अनंत वजे या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एनडीसी संघ चला लवकर चला लगेच उतरायचं. तर निलेश मास्टर यांचा आपण सन्मान करूया. निलेश मास्टर यांचा आपण सन्मान करूया. योगेश लोंढे यांचा देखील आपण सन्मान करूया. चला चला जरा फास्ट घ्या बघा 5:45 होऊन गेले आहेत. त्यामुळे रवी एनडीसी संघ तुम्हाला नंतर चेस करायचं. रवी जरा लवकर. मेगा फायनलची मॅच साई कृपा विपक्ष एनडीसी. एस एन परी चषक कोण पटकावतं पाहायचंय. एस एन परी क्रिकेट संघ आयोजित आपण एस एन परी चषक 20-25 दमदार अजून आपण पाहतोय. नाही प्रकाश चांगली बॅटिंग करतोय. रवी तो प्रकाश हो फुल केलाय. काय फटका यावेळेला प्रकाशचा. चेंडू खूप उंच जातोय, खूप लांब जातोय. षटकार. 32 धावा. डंका जबरदस्त डंका पिटतोय मैदानावर. लाजवाब बॅटिंग करतोय. रवी सारख्या गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय. चांगला फटका यावेळेला डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू चाललाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. नाही 2 नाही, एकच मिळणार आहे. धावसंख्या आपल्याला 33.
हो चांगला चेंडू, रवीचा वेगवान चेंडू, बॅटर बाद होतो यावेळेला. बॅटर आपण पाहू शकता शुभम आलाय. रवी तो शुभम राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटॉस आहे, फटका चांगला आहे, मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. हो चांगलं क्षेत्ररक्षण, बद्री आला, डायरेक्ट हिट होतोय का. हो गुड थ्रो, काय कलेक्टिंग केलं, रवीचं कौतुक करेल, काय वेगवान कलेक्टिंग, जबरदस्त धावसंख्या आपण पाहू शकता. इथे एकच धाव मिळते, बद्रीचं कौतुक करेल. बाद कोण झाले तर प्रकाश बाद झाले, ज्या प्रकाशने चांगली बॅटिंग म्हणे प्रकाशला, तर प्रकाशला स्ट्राईक होती, प्रकाश चांगली बॅटिंग करत होता आणि अशा वेळी एक धावेसाठी राऊंडच्या स्वरूपात प्रकाश बाद झालेत. चौतीस धावा चेंडू बाक्यात, अजून या षटकातील षटक शेवटचं आहे. 34 झाले आहेत. बघितलं आज थोडंसं वातावरण, थोडंसं ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. मोहित आहे गोलंदाज, स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. कोहिनूर 2 षटकासाठी 500 रुपये भगवान दादा यांच्याकडून. मिड विकेटला चेंडू चालला वेगाने, क्षेत्ररक्षक आलाय, मिसफील्ड झाली आहे, 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या अपरगती 36. भगवान दादा आणि आज पारितोषिक लावले पण कोणीच मारत नाहीये. भगवान दादा नंतर एक शर्यत लावा, जो वेगाने धावल त्याला 200. ऑन साइडला फ्ली केलाय, वळवला चेंडूला, स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय, चौकार. 40 धावा, 40 धावा दाफलकाती लागल्यात. गाडी नाही, 40 धावा दाफलकाती. मोहित गोलंदाजी. हो चांगला चेंडू, यावेळेला मोहितचा वेगवान चेंडू, तर बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला. एकच धाव, धावसंख्या दाफलकाती आपण पाहू शकता 41. मोहित शुभम. हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू, अशा प्रकारचे चेंडू तुम्ही बॅकफुटच जाऊन खेळू शकता, पण ते आडव्या बॅटनी नाही. तर तुम्ही पहा चेंडू कसा आहे आणि मगच त्याच्या स्क्वेअर कट करू शकता, यावर अप्पर कट करू शकता. डॉट चेंडूची समाप्ती, अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. 41 झाल्यात. हो हवेमध्ये चेंडू, मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला, प्रकाश जिथून बाद झाला तिथून धावा आला नाही. बद्री बघा थोडासा वेळ घेतोय, 2ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाफलकाती 43 आणि इथे बॅटर बाद. 44 धावांचं लक्ष आहे यावेळेला एनडीसी संघासमोर मेगा फायनल पटकावण्यासाठी, चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी.
चला लवकरच सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला मेगा फायनलची मॅच स्ट्रायकरला बॅटर बद्रीला आपण पाहू शकता. हो पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. वाईड अर्करचा वापर केला यावेळेला. थोडसा ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केलं होता. 2 चेंडू डॉट झालेत. चव्वेचाळीसचं लक्ष आहे. 11च्या सरसरी धावा करायच्या आहेत. 2 चेंडू डॉट गेले आहेत. मिलिंद परदेशी यांच्याकडून बद्रीसाठी 3 चौकासाठी 1000 रुपये एक तर आले. आता सिंगल आली आहे. खातं उघडलं जात आहे. अमीन पण तर शेखचं देखील भरपूर मेहनत राहिली. SN परिचषक 20-25 दमदार आयोजन. रवीसाठी 3 षटकासाठी 1000 रुपये कोणाकडनं? मिलिंद परदेशी यांच्याकडून. नाही परदेशी बंधूंचे पैसेच जात नाही आज. फुलटॉस आहे डाऊन डी ग्राउंड मिड आपला क्षेत्ररक्षक आहे. प्रकाश चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नाही आता पूर्णपणे साई कृपाला बघा 4 झालाय संघ. खरं पहिल्या षटकात आतापर्यंत 1च धावले. चेंडू झाले तब्बल 4. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय तायडे. जरी आपण इथं बॅट केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हर रिजन मध्ये 1च धाव मिळते. धावसंख्येत आपण 2. अक्षय तेच सांगतायत की विकेट इथे मिळाला असता धाव वाचली असती. विकेट जाऊ देऊ नका. संध्याकाळचं वातावरण थोडंसं वातावरण शांत झालंय. 44 धावा इथून देखील मोठ्या होऊ शकतायत. स्ट्रायकला बद्री. हो चांगला चेंडू एक क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केलाय. षटक संपते. एक वाजवी षटक संपलाय. अक्षयची गोलंदाजी आवडे एकदा टाळ्या होऊन जाते. जबरदस्त गोलंदाजी. 2च धावा दिल्या आहेत. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 42ची गरज आहे. 14च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. आपला याचं नाव पण आणि आहे सत्कार करून टाक ना. चल जा ना मग. हो झाली संपलंय 17 झालं. तर अमीन शेख यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसात ज्यांनी खूप चांगली पंचगिरी केली आशुतोष चव्हाण या आपला सन्मान करायचा सन्मान स्वीकारायचा. चला आशुतोष या. चालेल यूट्यूबचं झालंय फक्त स्कोररचं राहिलंय. नाही स्कोररला खरं खरं धन्यवाद देऊ. नाही बसल्या जागी उठले पण नाही जेवायला पण उठले नाही बघा जागेवरच जेवले. नाही घरच्यांना बरं झालं की बाबा चला आपले घरातलं कोणतरी एक चांगलं काम करतोय. तर अक्षय आपण तर इथे सन्मान केलं होतं आशुतोषचं. आशुतोष खूप चांगलं तुम्ही काम केलं आज. खूप चांगली पंचगिरी केली. तर संदीप येतोय गोलंदाजी मार्कवर. येणारे 18 चेंडू 42ची गरज आहे. ओ चांगला चेंडू म्हणताना पंच वाईट चिकून करतायत. आव्हान त्याने भर धावसंख्येत अफरकतेकडे पाहू शकता यावेळेला 3. फटका यावेळेला चांगला आहे. पंचांचा इशारा काय ते पाहायचंय. वाईडिश लॉंगॉन आणि मिडुकेच्या मधून चेंडू सीमारेषा पार चौकार. सेकंडला रवी. ओ वेल्लेप केलाय सोडून दिलाय चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 8. संदीप रवी. हो चांगला चेंडू वेगवान चेंडू होता. डायरेक्ट हिट बॅटर बाद बद्री बाद होतोय. 8 या धावसंख्येवरती आपण तर पहिला गडी बाद होतोय NTC संघाचा. चला नवीन बॅटर लवकर जरा. नाही बघा 6:15 वाजून गेलेत. मोहित आलेत.
अजून इथं 36ची गरज आहे. संदीप तो रवी ओ उडवलाय, उंच गेलाय, पाठवलाय चेंडूला वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 14, अजून 30ची गरज आहे. हो चांगला फटका या वेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली जाते. जोपर्यंत रवी आहे तोपर्यंत आशा असणार आहे इंडिज संघाला. उडवला या वेळेला चेंडू मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होत आहेत का? 2 धावा रवी पोचतायत. विकेट मिळाला असता रवीचा. संदीपने थोडासा हलगर्जीपणा दाखवला, चेंडू पकडला नाहीये. 17 धावा. चेंडू चालला या वेळेला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 21. माझं नाही केलं तर चालेल रे भाऊ, काय टेन्शन नाही. तर अमीन शेख यांना विनंती करतोय अनिल चव्हाण यांचा सन्मान करायचा आहे. चला काही सन्मान आहे ते आपण करूया. चला या लवकरच. अनिल चव्हाण या, आपला सन्मान आपण स्वीकारा. याच दरम्यान आपण तर अनंत वजे देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अनंत या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे SN परी चषक 2025 मध्ये. अजित सिंग यांचा देखील सन्मान केला जाणार. अजित सिंग या. दर्शन पाटील आपण या, आपला सन्मान केला जाणार आहे. दर्शन पाटील उर्फ लारा. पूल केला या वेळेला. चेंडू चालला मिड विकेटला डाऊन दी ग्राउंड. सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. 25 धावा. रवी येतोपर्यंत आशा आहे NDC संघाला. रवी असा एक बॅटर कधी सामना टर्न करू शकतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण बघितलं तर या वेळेला. प्रशांत 19ची गरज आहे अजून इथून. 19ची गरज आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. रवी चांगली बॅटिंग करतोय. रवी बरं शेवटपर्यंत थांबून मॅच जिंकून देतो का पाहायचंय. बॅकफुट गेला, पंच केला या वेळेला. स्वीप कव्हरला चेंडू वेगाने सीमारेषा पार. चौकार. एकोणतीस धावा दाखल कधी. ओ उडवला हेलिकॉप्टर. पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. काय रवी लाजवाब बॅटिंग करतो. 35 धावा. मोहित जबरदस्त बॅटिंग करतो. रवी आणि मोहित काय बॅटिंग करतात बघा. जबरदस्त बॅटिंग. 8 चेंडू मध्ये आता धावा हवेत फक्त आणि फक्त. आपण इथं 9ची गरज आहे. सामना खुला केलाय. पस्तीस धावा आहेत. पुन्हा एकदा हुक केलाय. फटका फसलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. बॅटर बाद. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला.
लागतंय. नवीन बॅटर येतोय यावेळेला आपण पाहू शकता. सामना संपला नाही अजूनही 8ची गरज आहे. हो चांगला वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपले. आता येणारे 6 चेंडू धावाव्यात आपण वेळी तर 8ची गरज आहे. आठची गरज आहे. येणारे 6 चेंडू 8. पण रवी सारखा बॅटर आहे. 44ची गरज आहे ना. 36 झाले. म्हणून सांगतो आम्ही 12वा खेळाडू ठेवा रवी. बघा स्कोर सांगतो तुम्हाला वाटलं तर. एक मिनिट थांबा जरा. बघा थोडस मिस्टेक झाले होते आमच्या गुणलेखकाकडून. 37 धावा झाले. काय हरकत नाहीये. आता धावा हवेत आपण तर 7. गोलंदाजी मार्कवर कोण आलाय? 7 धाव्यांची गरज आहे. शुभम आलाय. स्ट्रायकेला रवी. नाही रवी जबरदस्त बॅटिंग करतोय. फटका चांगला आहे पूलचा. रवीने सांगितलं 8 असले तरी मला करण्याची ताकद आहे. आणि सामना आपण बघितलं तरी ते बरोबर स्कोर झालाय. काय जबरदस्त बॅटिंग केली रवीने. 5 चेंडू 1ची गरज आहे. बॉल मिळालाय. उंबरली ग्राउंड मध्ये बॉल जाणार नाही. भावेशचं देखील आपण कौतुक करूया. तर अमीन शेख यांना विनंती करतोय आपण भावेश पाटील यांचा देखील सन्मान करू. भावेश पाटील या. एक आमचे जबरदस्त गुणलेखक आहेत. ऑफिशियल गुणलेखक आहेत 40+ फुलटॉस. आणि अशा तऱ्हे एनडीसी संघ आपण तर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरतोय. या आपण तर SN परिचषकाचा मानकरी ठरतोय. रवी या आपला सन्मान. भावेश या आपला सन्मान स्वीकारता. अमीन शेख यांना विनंती करतोय.